विवाह सोहळ्याच्या शुभप्रसंगी सन्मानित दोन्ही परिवाराच्या वतीने मी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे आणि मान्यवरांचे हार्दिक स्वागत करते। मी साक्षी आहे त्या पवित्र आणि अनमोल बंधनाची, जी बांधली आहे कधी न तुटणाऱ्या रेशमाच्या धाग्याने। प्रेम, विश्वास, आपुलकी व आदर अशा अनेक नात्यांनी बांधलेले बंधन तेच ते लग्नाचे बंधन, अर्थात शुभविवाह सोहळा। लग्न म्हणजे आपल्या समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे दोन जीवांचं, मनाचं आणि हृदयाचं मिलन, जे घडवतात नवीन नातीगोती। परमेश्वराची ही जादूच आहे की त्याने ही सुंदर निसर्गसृष्टी तयार केली आणि ह्याच निसर्गसृष्टीमध्ये त्याने एक सुंदर कलाकुसर केली, ती मानवाची। त्याने ह्या निसर्गसृष्टीत मनुष्य प्राणी बनवला आणि ह्या मनुष्याने जन्म घेतल्यानंतर त्याची अनेक नातीगोती तयार केली। परंतु परमेश्वराने आपल्या जीवनात एक वेगळं असं पवित्र नातं तयार केलं, ते म्हणजे जीवनसाथीचं। जेव्हा आपला जीवनसाथी आपल्या आयुष्यात येतो तेव्हा आपल्या जगण्याला, जीवनाला एक वेगळं असं रूप, रंग येतो। अशा या जीवनसाथीच्या चेहऱ्यावर आपण आपले सारे आयुष्य अर्पण करतो आणि तो चेहरा असतो आपल्या होणाऱ्या पतिरायांचा। ढोल आणि ताशाच्या वरातीसोबत वाजत गाजत येणारा आणि शृंगाराने नटून बसलेल्या वधूच्या जीवनात आनंद देणारा तो दिसू लागतो, तो तिच्या जीवनातला सुंदर राजकुमार। सहरा बांध के मैं तो आया रे, डोली बारात भी साथ में मैं तो लाया रे। ये सहरा बांध के मैं तो आया रे, डोली बारात भी साथ में मैं तो लाया रे। अब तो ना होता है एक रोज इंतजार सोनी, आज नहीं तो कल है तुझको तो बस मेरी होनी रे। तेनू लेके मैं जावांगा, आणि मग आलेल्या पाहुण्यांना व मित्रमंडळींना अक्षता दिल्या जातात व मंगलाष्टके गाथा घेतली जाते। नातेवाईक, मित्रमंडळी अक्षतांचा वर्षाव करून त्यांना सदैव सुखी राहण्याचा आशीर्वाद देतात आणि मग जुळले जाते एक पवित्र नातं, एक पवित्र बंधन, म्हणजे जीवन साथीचं बंधन। चिंतामणी थेउरम लेण्याद्रिम गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांगण संस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल। अक्षता झाल्यावर वर आणि वधू एकमेकांच्या गळ्यात हार घालतात व वधू आपल्या पतिरायाचा आशीर्वाद घेते। हा हार केवळ फुलांचा हार नसून प्रतीक आहे स्नेह, आशा, सन्मान आणि स्वाभिमान दर्शविण्याचा। आणि मग वेळ येते कन्यादान करण्याची। भारतीय संस्कृतीप्रमाणे वधूच्या नातेवाईकांकडून तिचे कन्यादान करून प्रेमाचे प्रतीक म्हणून आहेर दिला जातो।
मग वेळ येते सप्तपदींची म्हणजे 7 फेऱ्यांची. जन्मोजन्मांतरासोबत होतो एक अनोखा सोहळा, तो म्हणजे विधी. या विधीबरोबरच अग्निदेवतेला साक्ष म्हणून फेरे घेतले जातात व मंत्र उच्चारले जातात आणि ह्या मंत्राबरोबर दरवळतो प्रेम व पवित्रतेचा सुगंध. रोज चालते तुझ्या सवेते शतजन्मीचे हो माझे नाते. हळव्या तुझ्या करात देता करांगुली रूप गोजिरी. हळव्या तुझ्या करात देता करांगुली रूप गोजिरी. आणि अशा प्रकारे हा विवाह सोहळा पार पाडला जातो आणि तयार होतात नवीन नातीगोती. सासू सासरा ननंद भाऊजे मेहुणा दाजी असे अनेक नातेसंबंध आपल्या आयुष्यात सुरू होतात आणि ह्या नवीन जोडीदारांच्या संसारातील नातेवाईक कुटुंब आणि गावकी आनंदाने एक दुसऱ्यांच्या गाठीभेटी घेतात. नाते जुळले मनाशी मनाते, हे नाते जुळले मनाशी मनाते. फुले गीत ओठी अनोख्या सुरांचे, नाते जुळले मनाशी मनाते, हे नाते जुळले मनाशी मनाते. हा लग्नाचा जल्लोष साजरा केला जातो स्वागत समारंभाच्या माध्यमातून, जिथे असते विशाल असे भव्य डेकोरेशन, रंगीबिरंगी फुलांनी सजवलेला बहादर असा भव्य हॉल. ती वेळ ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट बघत होतो ती वेळ निघून गेली आणि आली ती सुवर्ण संधी म्हणजेच वधू वराच्या आगमनाची. आकर्षित वेशभूषा आणि सोन्याचे दागिने परिधान करून आगमन होतं वधूवरांचं हॉलच्या दाराशी. आगे आगे चाहत चली, पीछे पीछे दिल चल पड़ा. कैसे भला रोकूं इसे, ये तो है दीवाना बड़ा. बेखुदी जाने ना, कुछ कहा माने ना, हर धड़कन कहे ये जादू है प्यार का. आगे आगे चाहत चली. रंगीबिरंगी फुलांनी सजलेल्या मंचावर उपस्थित झालेले वधूवर नातेवाईक मित्रमंडळी व वडीलधाऱ्यांकडून घेतात शुभेच्छा व शुभ आशीर्वाद.